हे एवढे परफेक्ट रसगुल्ले बघून तुम्हाला वाटणार की हे घरी कसे बनवले, तर हो, मी हे घरीच बनवले आहे. यामागे आहे काही सिक्रेट ट्रिक आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट. चला बघूया. आता रसगुल्ले बनवताना पनीर तयार करून गोळे बनवून पाकात टाकायचं सर्वजण सांगतात. पण मी आज तुम्हाला रसगुल्ले पाकात टाकल्यानंतर तुटू नये, फुटू नये, आतून एकदम परफेक्ट स्पॉन्जी व्हावे यासाठी काही टिप्स सांगणार आहे. आणि आपण आज याला थोडासा ट्विस्ट दिला आहे, पिंक रोज फ्लेवर दिलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला एका पॅनमध्ये फुल फॅट दूध घ्यायचं आहे. साधारण 1 लिटर घेतलेलं आहे मी. 1 लिटरचं प्रमाण आहे हे सर्व. आता फुल फॅट मिल्क यासाठी घ्यायचं, जे आपले रसगुल्ले आहे ते परफेक्ट टेक्स्चर म्हणजे जो पनीर आहे ते एकदम मऊसूत होतं यासाठी. आता 4 चमचे पाण्यामध्ये 1.5 चमचे विनेगर घालून मी हे सर्व मिक्स करून साईडला ठेवून देणार. आता इथं आपलं दूधसुद्धा उकळी आलेलं आहे. दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि त्यानंतरच थोडं थोडं करून याच्यामध्ये आपल्याला विनेगरचं पाणी टाकून घ्यायचं आहे. एकदम डायरेक्टली म्हणजे जे आपण डायरेक्ट टाकतो विनेगर किंवा लिंबाचा रस अजिबात टाकायचं नाही. पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं नाही, तर तो आपले पनीर आहे ते कडक होण्याची शक्यता असते. आता इथं बघा, थोडं थोडं करून मी याच्यामध्ये विनेगरचं पाणी टाकून घेणार आहे. आणि ज्या वेळेला आपलं पूर्णपणे दूध फाटेल त्यावेळी आपल्याला जे पाणी आहे विनेगरचं किंवा लिंबाचा रस आहे ते टाकायचं बंद करायचं आहे. आणि याला सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपलं जे पनीर आहे ते व्यवस्थित बनतं. तर तुम्ही इथं बघू शकता, अजून 2 चमचे मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार. आता इथं मी ज्या तुम्हाला सांगितलेल्या टिप आहेत त्या फॉलो करून जर तुम्ही हा पनीर बनवलं तर एकदम परफेक्ट बनल याची खात्री आहे. आता इथं बघू शकताय, जवळजवळ आपलं जे पनीर आहे ते तयार झालं आहे, म्हणजे आपलं दूध पूर्णपणे फाटलं आहे. या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका चाळणीमध्ये याला गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि एकदम पातळ कपडा घ्यायचा आहे, ट्रान्सपरंट एकदम, त्याच्यामध्ये आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे. आणि जे पाणी आहे, ज्यावेळी आपण पनीर गाळायला ठेवणार आहे त्यावेळी जे पाणी आहे ते पूर्ण गाळायचं नाही. आता याला काय करायचं आहे, थोडंसं स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. याने काय होतं की जे विनेगरचा जो वास असतो तो निघून जातो आणि पनीर एकदम फ्रेश तयार होतं यासाठी. आता मी इथं याला स्वच्छ धुवून घेणार आणि यानंतर आपल्याला याला छान गाळून घ्यायचं आहे. आणि पाणी याच्यातलं पूर्णपणे अजिबात कोरडं करायचं नाही. थोडंफार पाणी आपल्याला याच्यामध्ये राहू द्यायचं आहे, नाहीतर काय होतं की जे पनीर आहे ते कडक होतं आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, आपले जे रसगुल्ले आहेत ते पाकात टाकल्यानंतर तुटण्याची शक्यता असते. याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असणं गरजेचं आहे यासाठी. आता मी याला अशा प्रकारे गाठ बांधून याच्यावरती थोडंसं जाड वस्तू ठेवून याला एक 5 ते 7 मिनटं ठेवणार आहे, त्यापेक्षा जास्त वेळ ठेवणार नाही. आता इथं आपल्याला पाक बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 4 कप पाणी आणि 1.5 कप साखर असं प्रमाण घ्यायचं आहे, 1 लिटर दूध असेल तर. आता हे सर्व आपल्याला एकत्र करून उकळून घ्यायचं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडरसुद्धा टाकू शकताय. आता मी इथं पिंक रोज फ्लेवर बनवणार आहे, त्यामुळं मी याच्यामध्ये रोज सिरप टाकणार आहे. आता इथं बघा, आपलं जे पनीर आहे ते तयार झालं आहे. आता याच्यापासून आपण रसगुल्ले बनवून घेऊया. इथं तुम्ही बघू शकताय, याच्यातलं जवळजवळ पाणी निघलेलं आहे. अशा प्रकारे याला साईडला काढून घ्यायचं आहे. आता आपले रसगुल्ले पाकामध्ये फुटू नये यासाठी आपल्याला घेण्याची काळजी आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे पनीर आहे ते व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. हा जो पार्ट आहे, ही स्टेप आहे ती एकदम महत्त्वाची आहे. अशा प्रकारे आपल्याला जे हाताचा तळहात असतो पाठीमागच्या साईडने व्यवस्थित याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता रसगुल्ले पाकात फुटू नयेत यासाठी आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये मी साधारण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. याऐवजी तुम्ही अरारोट किंवा मग मैद्याचा वापरसुद्धा करू शकताय. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून छान याला मी व्यवस्थित मिक्स करून मळून घेणार. आता ह्या स्टेप जर तुम्ही फॉलो केला तर रसगुल्ले जे आहेत ते अजिबात बिघडणार नाहीत आणि एकदम परफेक्ट होतील. यासाठीच मी तुम्हाला व्हिडिओ स्लो ठेवून सर्व गोष्टी एकदम स्टेप बाय स्टेप सांगत आहे. आता हाताच्या पाठीमागच्या सहाय्याने अशा प्रकारे करायचं आहे. तर आता इथं थोडासा रंग मी टाकलेला आहे, पिंक रोज कलर टाकलेला आहे 2 ड्रॉप. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. रंग सुंदर दिसण्यासाठी मी इथं वापरला आहे. आता याला छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, एकदम एकजीव होत नाही तोपर्यंत. आता जे आपलं रसगुल्ल्याचं मिश्रण आहे ते जास्त वेळ जर मळलं आणि त्यातून जे तूप आहे ते बाहेर निघलं तर हे रसगुल्ले पाकात टाकल्यानंतर कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे याला जास्त वेळ अजिबात मळायचं नाही. तुम्हाला अंदाज येऊन जाईल की बाबा आपलं पीठ जे आहे ते तयार झालं आहे. आता आपल्या आवडत्या शेपमध्ये याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. मी सर्व गोळे अशाच प्रकारे तयार करून घेणार आहे.
आता सर्व टिप दिल्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केला तर मला खात्री आहे की तुमचे रसगुल्ले जे आहेत ते अजिबात बिघडणार नाही. आता इथं मी म्हैसीचे दूध वापरले आहे. तुम्ही हवं तर गाईचे दूध वापरले तर रसगुल्ले अजून सॉफ्ट व्हायला मदत होते. विनेगरचं प्रमाण जे सांगितलं आहे, 1 लिटर दूध असेल तर 1.5 चमचा विनेगर, जास्तीत जास्त 2 चमचे विनेगर. एकदम डायरेक्टली विनेगर टाकायचं नाही, पाण्यात मिक्स करूनच टाकायचं आहे. आता इथं आपले सर्व गोळे रेडी झाले आहेत. त्यानंतर आपला पाकसुद्धा तयार झाला आहे. पाकाचं पण प्रमाण मी सांगितलं आहे, 4 कप पाणी आणि 1.5 कप साखर. 1 कप साखरसुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला कमी गोड हवं असेल तर. आता थोडासा फ्लेवर देण्यासाठी मी इथं रोज सिरप टाकला आहे 4-5 ड्रॉप. आता रसगुल्ल्याचे गोळे आपण पाकात सोडताना घेण्याची काळजी काय आहे की गॅसची फ्लेम जी आहे ती फुल पाहिजे, कडकडीत उकळलेला पाक पाहिजे आणि एकाच वेळी सर्व गोळे अजिबात टाकायचे नाहीत, एक एक करून टाकायचे आहे. तापमानाचा अंदाज घ्यायचा आहे. जर पाक जो आहे तो खूप जास्त थंड झाला असेल तर गॅसची फ्लेम फास्ट करून आपल्याला गोळे टाकायचे आहेत. नाहीतर काय होतं की एकदम टाकल्यानंतर त्याचे तापमान कमी होऊन गोळे फुटण्याची शक्यता असते. आता रसगुल्ले पाकात अजिबात फुटू नयेत यासाठी मी एक टिप सांगणार आहे. 1 चमचा मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. 4 ते 5 चमचे पाणी टाकायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळी आपले रसगुल्ले अर्धवट शिजलेले असतील, साधारण एक 5 ते 7 मिनटं, तेव्हा आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून हे पाणी टाकायचं आहे. एकदम सर्व पाणी टाकायचं नाही, थोडी जशी गरज लागेल तसं हे पाणी आपल्याला टाकायचं आहे. आता इथं बघू शकताय आपलं 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. अजून आपले रसगुल्ले जे आहेत ते पूर्णपणे फुललेले नाही आहेत. या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. साधारण 4 चमचे मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार, ते मैद्याचं पाणी आहे. आता हे कंपल्सरी टिप तुम्हाला फॉलो करायचे आहे, म्हणजे जे आपले रसगुल्ले आहेत ते एकदम परफेक्ट बनतात. आता पुन्हा एकदा याला झाकून ठेवायचं आहे. आता याच्यासाठी आपल्याला भांडंसुद्धा खोलगट आणि मोठं वापरायचं आहे, जेणेकरून याला जागा मिळेल फुलण्यासाठी. आणि सुरुवातीची 10 मिनटं आपल्याला याला झाकून शिजवायचं आहे, म्हणजे जे रसगुल्ले आहेत ते आतून छान फुलतात. आता याला सुरुवातीला 10 मिनटं हाय फ्लेमवर ठेवल्यानंतर शेवटच्या 5 ते 7 मिनटात आपल्याला फ्लेम थोडीशी लो करायची आहे आणि याला पुन्हा झाकून ठेवायचं आहे. आता याला आपल्याला जवळजवळ 18 ते 19 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला हाय फ्लेमवर 10 मिनटं, त्यानंतर 7 ते 8 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर ठेवायचं आहे. आणि झाकण सतत उघडत राहायचं नाही, याने काय होतं की रसगुल्ले जे आहेत ते अजिबात मग फुलत नाहीत, मग फुटण्याची शक्यता असते. आता आपले रसगुल्ले शिजले की नाही हे ओळखायची एक टिप सांगते. एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक रसगुल्ला टाकून बघायचा आहे. रसगुल्ला जर तळाशी बसला तर तो म्हणायचा शिजला आहे आपला पूर्णपणे, आणि जर वरती राहिला तर परत 2 ते 3 मिनटं आपल्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे. आता रसगुल्ले थोडेसे नॉर्मल थंड झाल्यानंतर आपल्याला याला फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचे आहेत. इथं आपले रसगुल्ला रेडी झालेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.